गोवंडी नशा मुक्त करने के लिए चलाया गया अभियान। इस अभियान में शामिल हुए अभिनेता सोनू सूद, अनु मलिक सहित स्थानिक विधायक अबू असीम आजमी, चेंबूर के विधायक तुकाराम काते, पूर्व विधायक नवाब मलिक, अणुशक्ति नगर के विधायिका सना मलिक, नगर सेवक अनिल पाटनकर, बबलू पांचाल, इरफान खान, फहाज आजमी, रुखसाना सिद्दीकी, आशाताई मराठे सहित कई मान्यवर लोग भी शामिल हुए। गोवंडी को नशा मुक्त बनाने के लिए सभी पुलिस अधिकारियों ने कार्यक्रम को सफल बनाया। साथ ही इस अभियान में गोवंडी के स्कूल के 2000 विद्यार्थी भी शामिल हुए। परिमंडळ 6चा खरंच अभिनंदन करायला हवं। त्यांनी जो अतिशय स्तुतनीय असा हा उपक्रम आहे, कारण भारत पाकिस्तान बरोबर युद्ध जिंकू शकतो, भारत चीन बरोबर युद्ध जिंकू शकतो, पण जर नशेच्या आहारी ही तरुण मुलं गेली तर उद्या अख्खा भारत हा लयाला जाईल। त्याकरता हे चांगला उपक्रम राबवलेला आहे। असाच उपक्रम आम्ही चेंबूरमध्ये गोवंडी पोलीस ठाण्याच्या वतीने देखील महापुरुषांच्या विचारांची दिवाळी किंवा रक्षाबंधनच्या वेळेला नशामुक्त भाऊ अशा विविध उपक्रम आम्ही घेतलेले आणि पोलिसांना, स्थानिक पोलीस स्टेशन आणि सर्व सामाजिक संस्थांना घेऊन आम्ही असेच उपक्रम आता राबवणार आहोत। कारण नशामुक्त ही सध्याला काळाची मोठी गरज आहे आणि ही गरज आज पोलिसांनी ज्या प्रकारे त्यांनी लोकांमध्ये जनजागृती केली, शाळेच्या मुलांना त्याच्यामध्ये सहभागी केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। आणि संत गाडगे महाराज एक चळवळीच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतोय की आपण सर्वांनी या चळवळीमध्ये सहभागी होतोय आणि हा आपला संपूर्ण परिसर नशामुक्त करायचा आहे। किया गया था, बहुत अच्छा प्रोग्राम हुआ और बहुत लोगों को यहाँ पे सीख मिली और हमारे सोनू सूद साहब ने आकर बच्चों को अवेयरनेस के लिए बहुत जागरूक किया और हमें बहुत खुशी है कि गोवंडी शिवाजी नगर में इतना बड़ा प्रोग्राम मुंबई पुलिस द्वारा जागरूक हुआ है। अब हम सब की जिम्मेदारी है इस कार्य को आगे बढ़ाए और जो भी बेचने वाला व्यक्ति हो, चाहे वो दोस्त हो, रिश्तेदार हो, जान पहचान हो, कोई भी हो, उसको जेल में डालने का काम किया जाए और हमारी गोवंडी को क्लीन गोवंडी, ग्रीन गोवंडी किया जाए। मुंबई पुलिस को जाता है श्रेय, हमारे आम जनता को जाता है और सब लोग ने मिलकर इस प्रोग्राम को सक्सेस किया। और मैं सलाम करता हूँ उन बच्चों को जो कड़ी धूप में भी आके घंटों तक खड़े थे और हम चाहते हैं कि हमारे देश का भविष्य उज्जवल हो, बच्चे IAS IPS बने, बच्चे एजुकेशन की तरफ चले, बच्चे स्पोर्ट एक्टिविटीज़ की तरफ चले, हमारे देश का इंफ्रास्ट्रक्चर बहुत मजबूत हो और हम चाहते हैं कि हमारा देश अच्छा देश और एक पूरे वर्ल्ड में हमारा सबसे सुनहरा देश है। सर्वात प्रथम म्हणजे मुंबई पोलीस आणि खास करून शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि त्यांच्याशी संबंधित इतरही पोलीस ठाण्यांचा मी धन्यवादही व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो। मुळात म्हणजे येणारी जी पिढी असेल त्या पिढीपासूनच जर सुरुवात केली तर, कारण येणाऱ्या पिढीपासूनच त्याची सुरुवात जर झाली तर आपल्याला संदेश देणं कठीण जाणार नाही। हे न सोळखून संपूर्ण पोलीस प्रशासनाने या ठिकाणी प्रत्येक शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्या मुलांच्या माध्यमातून स्थानिक या ठिकाणचे सर्वच पक्षीय कार्यकर्ते जे या समाजामध्ये काम करतात त्यांनाही या ठिकाणी त्यांनी पाचारण केलं। खरोखर खूप चांगलं आणि अत्यंत उत्कृष्ट असं त्यांचं हे कार्य होतं। असं आहे कुठेतरी आज जनतेने किंवा सोशल वर्कर समाजसेवकांनी जे मेहनत त्या दिवसापासून घेतली होती, कमीत कमी 2004 पासून ही लढाई एक सामाजिक संस्था म्हणून आम्ही लोक चालवतोय। कुठे ना कुठे पोलीस चौकीवरती दबाव देतोय, पॉलिटिकल लीडरवरती दबाव देतोय की बाबा तुम्ही कसं करून तुमच्या हातामध्ये येतं ही नशा तुम्ही संपवायचा प्रयत्न करा, परंतु तो प्रयत्न असफल होत होता। कुठेतरी आज मुंबई पोलीस प्रादेशिक महापरिमंडळ 6 यांनी जो पुढाकार घेऊन आज या नशामुक्ती अभियानची रॅलीची जी योजना आयोजन केलं, खरोखर त्यांना जो जनतेने आम्ही सगळ्यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे बघून कुठेतरी असं वाटतंय की आमच्यासारख्यांचं ते स्वप्न आज पूर्ण होईल।